अरुण भीमराव भुते, डॉक्टर अरुण भीमराव भुते, गाव कुठलं? बाळेवाडी. बाळेवाडीचं ना? हा सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक चालू आहे. हा तर ह्याबद्दल तुम्हाला काही कल्पना? हा चालू आहेत की, आता चालू राहिले तर चालू जायचं. आणि आता शिवसेना भाजप ह्या दोन्ही पक्षाकडून म्हणजे चांगली बऱ्यापैकी तयारी चालू आहे दोन्ही. उमेदवार कोण आहेत इथे? आता उमेदवार आता माधवी काकी आणि आपल्या मोठे मॅडम आहेत, दोघे बी नाहीत. तुमचं जी हे विजिट असते ते किती परिसरामध्ये आहे? आता मी जवळजवळ एक 4 ते 5 गावामध्ये फिरतोय. आता 5-7 गावं आपली आहेत, म्हणजे हिवतड, मेटकरवाडी, नीलकंजी, करगणी, गोमेवाडी, इकडं तनपवाडी, घोलेवाडी, करसोंडी, म्हणजे 5-7 गावात फिरतोय मी बऱ्यापैकी. आता एकंदरीत जर तालुक्याचं चित्र बघितलं तर शिवसेना विरुद्ध भाजप असंच आहे. हा भाजप दोन्ही. तुम्ही ज्या भागामध्ये जाता त्या भागामध्ये लोकांचा कल कसा? कल बऱ्यापैकी म्हणजे शिवसेना बी नाही आणि भाजप बी नाही, दोन्ही बी नाही. थोडा शिवसेनेचा आहे कल बऱ्यापैकी. शिवसेना म्हणजे आता म्हणजे त्यांच्या कामाच्या ह्यानं किंवा आता नवीन उमेदवार आहेत बऱ्यापैकी त्याच्यात, त्याच्यामुळे शिवसेनेचा बऱ्यापैकी म्हणजे जोरदार एंट्री चालू आहे त्यांच्या आता ह्याच्यामध्ये. आता तुमचं जे गाव आहे बाळेवाडी ते निंबोडे गटात. निंबोडे गटात. तर आता निंबोडे गटाची काय परिस्थिती वाटते? निंबोडे गटाची तर बऱ्यापैकी शिवसेनाच आहे. त्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे चालूच आहे त्यांचं. म्हणजे त्यांचं कार्य मोठे ताई आहे त्यात, बऱ्यापैकी त्यांचं काम चालू आहे भरपूर बऱ्यापैकी याच्यामध्ये. आणि भरपूर त्यांनी आता गावाला नाही म्हणले तर जवळजवळ 8 ते 10 वेळा त्या भेट दिली त्यांनी. त्यामुळे बऱ्यापैकी शिवसेना एकदम चालू राहणार बऱ्यापैकी. पलीकडे जो खरसुंडी गटामध्ये काही गावामध्ये खरसुंडी गाव तिकडे काय वाटतं? तिकडे बी तसंच आहे, शिवसेना आहे, बाजीबाई दोन्ही बी नाही, पण तिथं शिवसेना तिथे बी इंटरेस्ट शिवसेना बी चांगली आहे. त्यामुळे तिथे बी चांगले उमेदवार बी चांगले आहेत तिकडले. तिकडे जवळ तुमचं गाव करगणी गटामध्ये तिकडे कसं? करगणी गटामध्ये बऱ्यापैकी म्हणजे शिवसेनेचं आहेच तिथे बी. शिवसेनेचं चालू आहे तिथं, भाजपी नाही तिथं, पण शिवसेनेचे उमेदवार तिथे चांगलेच. त्याच्यामुळे स्ट्रॉंग आहेत उमेदवार. आणि ती बिन कामं करलेली म्हणजे बऱ्यापैकी सतत त्यांच्या साथीत राजकारणात असणारी गडी आहेत तिथं. त्यामुळे शिवसेनेला तिथं काही अडचण नाही तिथं. असं आहे. चालतंय, थँक्यू.